एकदा पराभव झाला ना तो मान्य करायला पाहिजे. दरवेळेला हे लोक ना कधी ईव्हीएम मशीन, कधी पैसा, कधी दादागिरी असे सगळे शब्द वापरतात. मला एक सांगा, तुम्ही तुमच्यातलं कोण असे 4 नेत्याची नावं सांगा ज्यांनी या महाराष्ट्रभर जाऊन कुठं प्रचार केला. घरात बसून राजकारण चालतं का? निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या जीवावर जेव्हा तुम्ही लढता त्या टायमाला कार्यकर्त्याला साथ देणं तुमचं काम आहे की नाही आहे? मग त्याच्यात पैशाचा व्यवहार झाला, असं झालं, ही सर्व कारणं बोगस आहेत. म्हणजे जनतेने दिलेला कौल आजही तुम्ही मान्य करायला तयार नाही, तो जनतेचा अपमान. म्हणून तुम्ही आताही जे झोपेचं सोंग घेऊन तुम्ही झोपलात ना, ते डोळे उघडा आणि वस्तुस्थिती पहा की नेमकं आता काय घडतंय. तुम्हाला जनतेने साफपणे नाकारलेला आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये अवघ्या 9 जागावर तुम्हाला समाधान मानावं लागतंय. हे तुमचं दुर्दैव आहे. त्यावर असं म्हणाले की आमचं चोरलेलं चिन्ह जरा बाजूला ठेवा, मग कळेल असं कोणाने नाही. हे सगळे आता गप्पा झालेले आहेत. लोक याला कंटाळलेले आहेत. चोरलेले चिन्ह, चोरलेले बाळासाहेब, चोरलेले शिवसेना, काय काय बोलायचं ते सगळं बोलून झालेलं आहे. इमोशनली बोलून झालंय, हेही बोलून झालंय. परंतु पराभव हा पराभव असतो हे ते मान्य करायला तयार नाहीत. आणि लोकांनी सुद्धा जे उभाठाने केलं त्याचा त्यांना धडा शिकवलेला आहे. शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो, त्याला लोकांनी पसंती दिली. एकनाथ शिंदे अख्खा महाराष्ट्र बिंजून काढतो आणि स्वतःचे 61 नगराध्यक्ष निवडून आणतो. ही ताकद जी निर्माण झाली ती शिवसेनेमुळे आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने.